सातारा लोकसभेसाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी अपूर्व उत्साह। मतदान केंद्रावर लागल्या रांगा। दुपारपर्यंत 34% मतदान। सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून उत्साहात मतदानास सुरुवात झाली। मतदार राजाचा उत्साह मतदान केंद्रावर दिसला। सकाळी 7 ते 9 या 2 तासात सरासरी 7% मतदान झाले। 11 वाजेपर्यंत 20% मतदान झाले। दुपारी 1 वाजेपर्यंत 33% मतदान झाले, अर्थात 34% मतदान झाले। शहरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सकाळी 7:07 आपल्या मतदानाचा हक्क बजावला। तत्पूर्वी त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले। महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी लासुर्णी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा सातारच्या अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गोडोली येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला। केंद्रावरील व्यवस्थांची त्यांनी पाहणी केली। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली। गोडोली येथील हे मतदान केंद्र बांबू उत्पादने आणि त्याचे उपयोग या थीमवर सजवण्यात आले होते। शाळेच्या बाहेरील फाटकाला बांबूचे स्वरूप देण्यात आले होते। तसेच मतदान करणाऱ्या मतदार राजाला येथे बांबूची रोपे भेट देण्यात येत होती। वेगवेगळ्या 17 मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या परंपरांनी जिल्ह्याच्या उपलब्धी चित्रित करण्यात आलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकांचा उत्साह आणि उन्हाळ्याच्या झळा टाळण्यासाठी मतदार राजा सकाळीच घराबाहेर पडला तरी सुद्धा पहिल्या 2 तासामध्ये केवळ 7% मतदानाची नोंद झाली। पहिल्या 2 तासामध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत सुरू होती। कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले। ऊन वाढत चालले असले तरी मतदानाचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये उमेदवारांची नावे मतदार यादी सापडणे आणि त्यांना वोटिंग स्लिप मिळणे याला वेळ जात होता। त्यामुळे नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहण्याची वेळ आली होती। ज्यांना या हाताला लोकांची साथ, त्या लोकांसाठी आणि बोट दाखवायचं, बोट काय अपील करणार सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा, मतदान करा, काय सांगा? एवढंच सांगून खाली घ्या, हा आपला अधिकार आहे, तो संविधानाने आपल्याला दिलाय। तुमच्या लोकांनी जर आले नाही मतदान तर कसं मला सांगू, कसं लोकांना करणार? चुकीचा उमेदवार निवडून आला त्यावेळेस फक्त पश्चाताप राहतो आपल्या वर्गाशी। मग म्हणतो की आपण गेलो असतं बरं, पश्चाताप करायची काही काळजी नाही। लोकांनी मतदानाला आलं पाहिजे। आज जसं मी एक कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंब मुलं आहेत, त्यांची काळजी करा। त्यांना तुम्ही विकास कामांपासून जर वंचित ठेवलं तर उद्या तुम्ही जबाबदार असणार आणि तसं होऊ नये म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे। तसं या ठिकाणी आईसाहेब असतील, रवींद्रराजे असतील, मी असेल, बजावला तसं प्रत्येकाने बजावलं पाहिजे, एवढंच आज सातारा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस आहे। आणि मतदारसंघाच्या मतदानाचा आशीर्वाद असतो। मी आज मतदान मला विश्वास आहे काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल। माझे नेते आणि पक्षाचे सर्व प्रमुख प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठाव आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा माझा विश्वास आहे। लोकांना काय आवाहन कराल? लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणार? सर्वांना मी विनंती करेन, उन्हाचा तडाखा आहे तरी पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा। लोकशाही जिवंत ठेवायची आहे। लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आपण कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावा। मला माहिती आहे की
सातारा जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता ही निश्चितपणाने या लोकशाहीचं मतदानाचा हक्क बजावते अशी मला खात्री आहे. सर, पहिले जे 2 टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले. सातारकरांबद्दल काय विश्वास आहे? प्रचारांच्या मध्ये आज मुद्दा घेतला होता की मागच्या 2 टप्प्यामध्ये जे काय 50% वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल, पण तुम्ही प्रत्येक बैठकीत आणि सभेमध्ये आवाहन केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यातल्या मतदारांनी हक्क बजावा अशा प्रकारची मी विनंती केली. खूप आशादायी वातावरण आहे आणि मतदारांकडून खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच ते जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करतील आणि मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. कारण मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य सातारकर चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या दिशेने करतील अशी अपेक्षा आणि खात्री आहे. काय करते? हॉस्पिटलला आलोय. एक बघू बाहेर कुठे गेले? एक मिनिट. झूम करून का Please wait. Gracias.
आपल्याला काय एका फॉर्मॅटमध्ये माहिती पाहिजे होती 6 मतदारांची संख्या. आला पाहिजे टीव्हीला डायरेक्ट.